And welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 5, acids, bases and salts. Okay, in this lesson standard 9 science and technology, this is our video number 1. In this video we have to learn here formation of the compounds of sodium chloride. Okay, so far first we classified the following substances into 3 groups with the help of litmus paper. All of you know about litmus paper. सर्वांना माहिती आहे लिटमस पेपर हा पदार्थ आम्ल की आम्लारी हे आपण तो टेस्ट करण्यासाठी ओळखण्यासाठी आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये वापरत असतो. आपल्याला माहिती आहे की ब्ल्यू लिटमस टर्न रेड. ब्ल्यू लिटमस turn red in acid substances. Blue litmus turn red in acid substances, while red litmus turn into blue in bases. Okay, the taste of the acids is sour taste and bases taste is bitter taste. हे सुद्धा आपण बघतो आहे. या ठिकाणी काही पदार्थ दिलेले आहे. लेमन, टॅमॅरिंड, बेकिंग सोडा, बटर मिल्क, व्हिनेगर, ऑरेंज, मिल्क, लाइम, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, वॉटर अँड यॅलम. या पदार्थाला जर आपण लिटमसच्या सहाय्याने जर टेस्ट केलं तर आपण ॲसिड, बेस आणि सॉल्टमध्ये आपण त्याचं रूपांतर करू शकतो. लिटमसमध्ये आपण पाहिलेलं आहे की व्हेन वी डीप अ लिटमस पेपर इन द सोल्युशन्स ऑफ लेमन ज्यूस, it turn into red. Blue litmus turn into red because lemon is a acid. Citric acid contained in lemon. त्या पद्धतीनं आपण टॅमॅरिंडचं पण अभ्यासू शकतो आहे. त्याच पद्धतीनं जर आपण बेस घेतला, या ठिकाणी आपल्याला बेस दिसते आहे, लाईम दिसते आहे आपल्याला. ओके, लाईममध्ये आपण बघतोय किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशियामध्ये बघतो आहे. दीज आर द बेसेस. रेड लिटमस टर्न इंटू ब्ल्यू. ओके, इन द बेस. आणि त्यानंतर आपण काही सॉल्ट बघतो आहे. तर सॉल्ट म्हणजे काय असते? सॉल्ट इज अ न्यूट्रल सबस्टन्सेस. सॉल्ट इज ए न्यूट्रल सबस्टन्स हुज ॲक्वस सोल्युशन डज नॉट अफेक्ट लिटमस. म्हणजे ते आपण ॲक्वस सोल्युशन जरी घेतलं, मिठाचं जर आपण द्रावण तयार केलं आणि त्यामध्ये जर आपण लिटमस पेपर डीप केला, बुडवला, तर त्यामध्ये कोणताच परिणाम दिसत नाही, कारण ते न्यूट्रल असते. हे सुद्धा आपण बघतो आहे की अनेक खाद्यपदार्थ जे असते आपल्याकडचे, सम फूड स्टफ आर सोर टू टेस्ट व्हाईल अदर्स आर बिटर अँड स्लिपरी ऑर सोपी टू टच. म्हणजे काही आंबट असतात, काही कडू असतात आणि आपण जर त्यांना स्पर्श केला तर ते स्लिपरी असतात, हातावर ते स्लिप होतात, चोपडे असतात ते टच केलं तर. यावरून आपण सायंटिफिक जर आपण अभ्यास केला तर found that they contain either acid and basic substances. Okay, we have learned the easy and safe method using indicator like litmus. त्यापेक्षा आपण सर्वात चांगली पद्धती आहे लिटमस पेपर. कारण आपण लॅबोरेटरीमध्ये किंवा शाळेत लिटमस पेपर इज यूज टू डिटेक्ट द सबस्टन्स आयदर ॲसिडिक ऑर बेसेस. ओके, त्याच पद्धतीनं आपण हाऊ आर ॲसिड्स अँड अल्कलाइन्स डिटेक्टेड विथ द हेल्प ऑफ लिटमस पेपर. मग लिटमस पेपर आपण वरून अल्कलाइन जे सबस्टन्सेस असतात ते कसे आपण ओळखू शकतो, त्यासाठी आपण एक या ठिकाणी कॉलम आहे, फिल इन द कॉलम इन द पार्ट ए ऑफ द फॉलोइंग टेबल. सुरुवातीला आपण ए टेबल बघूया. ए टेबल जर आपण पाहिला तर यामध्ये तुम्ही लुक ॲट दिस टेबल. देअर आर नेम ऑफ कंपाऊंड्स. सेकंड आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला, बेसिक रेडिकल अँड ॲसिडिक रेडिकल. हे आपण काळजीपूर्वक या ठिकाणी बघूया. महत्त्वाचं आहे या ठिकाणी नेम ऑफ द कंपाऊंड हायड्रोक्लोरिक ॲसिड. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड, या ठिकाणी लुक ॲट दिस. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इज HCl. काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोक्लोरिक ॲसिडचा? HCl. मग याचं बेसिक रॅडिकल काय येते आहे? बेसिक रॅडिकल आहे H पॉझिटिव्ह आयन. काय आहे बेसिक रॅडिकल? H पॉझिटिव्ह आयन आहे. आणि ॲसिडिक रॅडिकल जे आपल्याला दिसते आहे ते काय आहे?
क्लोरीन निगेटिव्ह आयन आहे. आणि टाईप ऑफ कंपाऊंड, या पदार्थाचा जो प्रकार आहे, हे जे संयुग आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड, हा प्रकार आहे ॲसिडिक. कारण हायड्रोक्लोरिक ॲसिड हे ॲसिड आहे. त्यामध्ये बेसिक रेडिकल H पॉझिटिव्ह आयन आहे आणि ॲसिडिक रेडिकल क्लोरीन निगेटिव्ह आयन आहे. तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला अभ्यासायचं आहे की आयोनिक कंपाऊंड्स जे असतात, आयोनिक कंपाऊंड हॅज two type of ions. Ionic compound has two type of ion. One is cation and another is anion. आपल्याला माहिती आहे की हे जे कॅटायन्स असतात, काय म्हटलं आपण, कॅट आयन्स जे असतात, कॅट आयन इज ए पॉझिटिव्ह आयन, कॅटायन इज ए पॉझिटिव्ह आयन अँड सो इट इज बेसिक रेडिकल. आणि हे कॅटायन हे पॉझिटिव्ह आयन असल्यामुळे, जसं या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये H पॉझिटिव्ह आयन आहे आणि म्हणून हा बेसिक रेडिकल आहे. त्यानंतर एनायन मीन्स जो दुसरा प्रकार असतो आयोनिक कंपाऊंड मधला, एनायन हॅज अ निगेटिव्ह आयन, एनायन हॅज ए निगेटिव्ह आयन आणि म्हणून त्यांना एन आयन म्हटले जाते. एन आयन इज ए निगेटिव्ह आयन. ओके, एनायन इज ए निगेटिव्ह आयन आणि म्हणून ते त्यांचा समावेश ॲसिडिक रॅडिकलमध्ये होते. उदाहरणार्थ क्लोरीन, क्लोरीन हे निगेटिव्ह आयन आहे, एनायन आहे. ओके, आणि म्हणून हे काय आहे, ॲसिडिक रॅडिकल आहे. ओके, आणि H पॉझिटिव्ह आयन आहे, H पॉझिटिव्ह आयन असल्यामुळे ते झालं बेसिक रॅडिकल. हा एक मुख्य फरक आपण यामध्ये अभ्यासू शकतो. त्याच पद्धतीनं वेगवेगळे कंपाऊंड्स या ठिकाणी दिले आहे. नायट्रिक ॲसिड, नायट्रिक ॲसिडमध्ये H पॉझिटिव्ह बेसिक रॅडिकल राहणार आणि NO3 काय राहणार आहे, ॲसिडिक रॅडिकल आहे. आणि हे पण ॲसिड आहे. ओके, नायट्रिक ॲसिड हे ॲसिड आहे, HBr आहे, H2SO4 आहे, ॲसिड आहे. त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड आपण या ठिकाणी बघतो आहे. सोडियम, लुक ॲट द सोडियम हायड्रॉक्साईड. मग याचा बेसिक रॅडिकल काय राहणार आहे, सोडियम पॉझिटिव्ह आयन आहे. ओके, पॉझिटिव्ह आयन मीन्स कॅट आयन. ओके, सो इट इज अ बेसिक रॅडिकल. आणि याच्यामधला जो OH आहे, OH निगेटिव्ह आयन आहे. निगेटिव्ह आयन असल्यामुळे काय झाला, तो एनायन आणि ॲसिडिक रेडिकल, सोडियम हायड्रॉक्साईड. आणि हा जो पदार्थ आहे, टाईप ऑफ याचा जो कंपाऊंड आहे, हा आहे बेस आहे. ओके, सोडियम हायड्रॉक्साईड इज ए बेस, पोटॅशियम हायड्रॉक्साईड इज ए बेस, कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज ए बेस. डू यू अंडरस्टँड दिस? हे आपण या टेबलवरून भरू शकतोय. ओके, आपल्याला जर पहिला हा टेबल समजला असेल तर टाईप ऑफ कंपाऊंड्स कोणता आहे ते आपण या ठिकाणी समजावून घेऊ शकतो. डू यू अंडरस्टँड दिस फ्रेंड्स? ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया, सम कंपाऊंड्स आर सीम टू हॅव H पॉझिटिव्ह बेसिक रॅडिकल. आपण आताच पाहिलेलं आहे की काही जे कंपाऊंड्स आहे, संयुग आहे, त्यांच्यामध्ये H पॉझिटिव्ह आयन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. H पॉझिटिव्ह आयन ॲज ए बेसिक रॅडिकल इन देअर मॉलिक्यूल. दीज आर कॉल्ड ॲसिड. त्यांच्यामध्ये H पॉझिटिव्ह आयन्स असते, ते सर्व ॲसिड्स आहेत. ओके, त्यानंतर काही कंपाऊंड्समध्ये OH निगेटिव्ह आयन त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो ॲज ए ॲसिडिक रॅडिकल इन देअर मॉलिक्युल्स, ते बेस आहे. म्हणजे H पॉझिटिव्ह असेल तर ॲसिड आहे, H पॉझिटिव्ह असेल तर ॲसिड आहे, OH निगेटिव्ह असेल तर बेस आहे. ही गोष्ट आपल्याला समजलेली आहे. ओके, व्हॉट इज मीन बाय ॲसिड अँड बेस? H पॉझिटिव्ह इन H पॉझिटिव्ह मॉलिक्यूल जर असेल तर ॲसिड, OH निगेटिव्ह असेल तर बेस आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासतोय. देन फ्रेंड्स, या ठिकाणी आपण शिकूया व्हॉट इज मीन बाय देन सॉल्ट. दिस कंपाऊंड्स हॅव्हिंग बेसिक रॅडिकल अदर दॅन, म्हणजे काही जे कंपाऊंड्समध्ये, ज्या संयुगामध्ये बेसिक रॅडिकल्स अदर दॅन H पॉझिटिव्ह अँड ॲसिडिक रॅडिकल अदर दॅन OH आर, म्हणजे हे जे अदर दॅन H पॉझिटिव्ह आयन बेसिक रॅडिकल अँड ॲसिडिक रॅडिकल OH निगेटिव्ह, यापेक्षा जर वेगळे असेल तर त्यांना आपण सॉल्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू, व्हिच आर द सॉल्ट. सोडियम क्लोराईड इज ए सॉल्ट, कारण याच्यामध्ये H पॉझिटिव्ह आयन नाही आहे आणि OH निगेटिव्ह आयन नाही आहे, कारण सोडियम क्लोराईडमध्ये सोडियम पॉझिटिव्ह आयन आहे आणि क्लोरीन निगेटिव्ह आयन आहे. H पॉझिटिव्ह म्हणजे हे बेसिक रॅडिकल आणि क्लोरीन निगेटिव्ह आहे म्हणजे ॲसिडिक रॅडिकल आहे. आणि अदर दॅन H पॉझिटिव्ह अँड OH निगेटिव्ह आयन असल्यामुळे यांना काय म्हटलं जाते,
सॉल्ट म्हटले जाते. डू यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय सॉल्ट? ओके, आपण पाहिलं होतं मगाशी पण एक व्याख्या पाहिली. सॉल्ट इज ए न्यूट्रल सबस्टन्स हुज ॲक्वस सोल्युशन डझंट अफेक्ट लिटमस. आणि दुसरं आपण पाहिलं की सॉल्ट म्हणजे काय, ज्या कंपाऊंडमध्ये बेसिक रॅडिकल जे असतं ते H+ आयन आणि ॲसिड रॅडिकल OH- आयनपेक्षा वेगळे असतात. जसं सोडियम क्लोराईड बघतोय आपण, कॅल्शियम क्लोराईड बघतो. या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला सॉल्ट दिसतात. सोडियम सल्फेट आहे, कॅल्शियम क्लोराईड आहे. तर दीज आर द सॉल्ट. ओके, ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. म्हणजे दुसरा जो टेबल आहे बी पार्ट, आपण यावरून ओळखू शकतो टाईप ऑफ आयोनिक कंपाऊंड्स अँड देर आर ॲसिड, बेस अँड सॉल्ट. द व्हॉट इज मीन बाय आयोनिक कंपाऊंड्स? हा महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतो आहे. द मॉलिक्यूल ऑफ अन आयोनिक कंपाऊंड हॅज टू कन्स्टिट्यूएंट. आपण आताच बघितलं आहे कॅटायन. कॅटायन मीन्स पॉझिटिव्ह आयन, दॅट इज बेसिक रॅडिकल, अँड एनायन मीन्स निगेटिव्ह आयन, ॲसिडिक रॅडिकल. देअर इज ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स. आपण बघतो आहे देअर इज ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह आयन अँड निगेटिव्ह आयन. देअर इज ए फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज on a cation and negative charge on a anion makes ionic bond. म्हणजे आयोनिक बॉन्ड का तयार होतो, तर त्यांच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बिकॉज ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बिकॉज ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बिकॉज ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स, पॉझिटिव्ह आयन, पॉझिटिव्ह चार्ज आयन अँड निगेटिव्ह चार्ज आयन्स. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये काय तयार होतं, दॅट फॉर्म्स आयोनिक बॉन्ड. आणि म्हणून आयोनिक बॉन्ड तयार होतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वन पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन अँड वन निगेटिव्ह चार्ज आयन एनायन मेक्स वन आयोनिक बॉन्ड. तर हे आपण या ठिकाणी बघू शकतो. त्याचा अभ्यास करत असताना आपण बघतो या ठिकाणी सोडियम 281. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन इन सोडियम? 11 इलेक्ट्रॉन. सोडियममध्ये आपण बघतोय की 11 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो 281. ओके, या ठिकाणी बघा यामधला एक इलेक्ट्रॉन काय करतो आहे, आउट गोईंग एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्याला 28 अशा पद्धतीचं न्यूट्रल टेंडन्सी. आपण बघतोय की व्हाईल स्टडिंग स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी वी हॅव लर्न दॅट देअर इज अ न्यूट्रल टेंडन्सी ऑफ एनी बॉडी टू चेंज फ्रॉम एन इलेक्ट्रिकली चार्ज स्टेट इंटू इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्टेट. आपण या ठिकाणी सोडियम क्लोराईडमध्ये बघू शकतो आहे 281 आणि एक इलेक्ट्रॉन त्यांनी दिल्यामुळं काय झालं आहे, आणि सोडियम पॉझिटिव्ह आयन तयार झाला आहे आणि 28 अशा पद्धतीचं न्यूट्रल स्टेट त्याची तयार झालेली आहे. आणि यावरून आपण लक्षात घेतो आहे की व्हाय देन इज अन इलेक्ट्रिकली चार्ज आयन फॉर्म अँड इलेक्ट्रिकली बॅलेन्स अँड देन इज न्यूट्रल ॲटम. क्लोरीनमध्ये पण आपण बघतोय 287 दिसते आपल्याला. क्लोरीनमध्ये बघा 287 आहे आणि ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी याला एक इलेक्ट्रॉनची गरज असते आहे. आणि तो झाल्यानंतर पुन्हा आपण बघतोय की क्लोराईड आयन जे आहे निगेटिव्ह आयन 288 आणि अशा पद्धतीनं तो पण न्यूट्रल होतो आहे. ओके, तर हे आपण या ठिकाणी बघतो आहे का द एक्सप्लेनेशन लाईज इन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम शोज द हाऊ द सोडियम अँड क्लोरीन ॲटम फॉर्म सोडियम पॉझिटिव्ह आयन अँड क्लोराईड निगेटिव्ह आयन. ॲज अ रिझल्ट हाऊ द सॉल्ट इज फॉर्म. म्हणजे सोडियम क्लोराईडमध्ये आपण कशा पद्धतीनं सोडियम क्लोराईड हे सॉल्ट कसं तयार होते, हे क्षार कसा तयार होते, फॉर्मेशन ऑफ द कंपाऊंड सोडियम क्लोराईड आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. The outermost shell of a sodium and chlorine atom is not complete octet. However, outermost shell in both of the sodium positive ion and chloride negative ion are complete octet. An electronic configuration with a complete octet indicate a stable state. Further, an ionic bond is formed between the oppositely charged positive sodium positive and chlorine negative ion, and therefore an ionic compound sodium chloride having high stability is formed. तर अशा पद्धतीनं सोडियम क्लोराईड कसं तयार होते ते आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. ओके, आपल्या हे लक्षात आलं असेल मित्रांनो की